नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, लॉ 3 इयर कॅप राऊंड 3 सुरू झालेले आहे. त्याचे ऑप्शन फॉर्म भरायला सध्या सुरू आहेत. तर या कॅप राऊंड 3 विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक डाऊट आहेत आणि ते डाऊट त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये विचारलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा एकही डाऊट शिल्लक राहणार नाही. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, हे काही प्रमुख प्रश्न आहेत ज्याची आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर हे काही प्रश्न आहेत, तसेच हे देखील महत्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत. असे एकूण 16 प्रश्न तुम्हाला दिसत असतील. या सर्वांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्म एडिट कसा करायचा. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कन्व्हर्जन फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील किंवा त्यांचं डेट ऑफ बर्थ चुकले असेल, नावामध्ये काही आडनाव वगैरे डबल झालं असेल, तर आम्ही हा फॉर्म एडिट करू शकतो का आणि तो कसा करायचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्ही फॉर्म एडिट करू शकता आणि हा फॉर्म एडिट कसा करायचा याविषयीचा सविस्तर डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे. तो पाहिल्यानंतर तुमचा एकही डाऊट राहणार नाही. दुसरं आहे, पावतीवर रजिस्ट्रेशन केलं होतं तर ओरिजिनल डॉक्युमेंट आता मिळाले आहेत, तर ते अपलोड करू का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीला ऍप्लिकेशन केलेली पावती किंवा नॉन क्रिमिलियरला ऍप्लिकेशन केलेली पावती अपलोड करून त्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं होतं. मग त्यांना आता ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तर मग ते आम्ही अपलोड करू देत की तसंच राहू देत, हा एक कॉमन प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय आहेत, त्या पावती व्हेरीफाय झालेली आहे ऍज पर सीटी सेल. तुम्ही हे डॉक्युमेंट आता थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर कॉलेजमध्ये ऍडमिशन वेळेस सबमिट केले तरी चालतात. पण तुम्हाला जर वाटलं की आता फॉर्म एडिट करून त्याच्यामध्ये आम्ही डॉक्युमेंट अपलोड करतो, तरी देखील तुम्ही करू शकता. कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आता केलंच पाहिजे असंही नाही किंवा ऍडमिशनच्या वेळेस जमा केलं पाहिजे असं नाही. चॉईस तुमची आहे. मी तर सजेस्ट करेन की हे डायरेक्टली तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस सबमिट करून टाका. परत तुम्ही फॉर्म एडिट करणार, परत तो पार्शली व्हेरीफाय दाखवणार, त्याच्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही हे डॉक्युमेंट थर्ड कॅप राऊंडला कॉलेजमध्ये नंबर लागला तर कॉलेजमध्ये जमा करू शकता. पुढचा प्रश्न आहे, ऑप्शन किती द्यायचे याविषयी आपण पूर्वीही गायडन्स दिलेला होता. जितके शक्य आहे तितके मॅक्झिमम ऑप्शन द्या, परंतु जास्त द्यावेच असा काही त्याला नियम नाहीये. कमीत कमी एक देऊ शकता, जास्तीत जास्त 212 214 जितके काही कॉलेज आहेत ते सर्वच्या सर्व देऊ शकता. किंवा तुम्हाला वाटलं की 5 देतो मी, 10 देतो, 3 देतो, हे आपल्यावर डिपेंड आहे. सीईटी सेलला तसं कुठलंही बंधन सीईटी सेलनी घातलेलं नाहीये की तुम्ही 5 कमीत कमी द्या, जास्तीत जास्त 50 द्या, असं कुठलंही लिमिट नाहीये. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित ठरवा तुम्हाला जिथं कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, जे कॉलेज तुम्हाला आवडतं, फक्त असेच ऑप्शन द्या. कारण तिथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मध्ये काय केलंय की उगीच 10 5 50 ऑप्शन दिलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना मग 5व्या क्रमांकाचं, 10व्या क्रमांकाचं, 15व्या क्रमांकाचं कॉलेज अलॉट देखील झालं. पण त्या विद्यार्थ्यांनी तिकडे पाठ ठेवली, ते ऍडमिशनला गेले नाहीत. म्हणून आतापर्यंत फक्त पहिल्या आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये 9,000 ऍडमिशन झालेले आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांच्या चुकीमुळं. आता बाकीचे काही विद्यार्थी आहेत त्यांना खरंच त्या कॉलेजची आवड आहे, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, परंतु या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तिथं उगीच्या उगी ऑप्शन फॉर्म मध्ये ऑप्शन टाकल्यामुळं आणि जाऊन ऍडमिशन नाही घेतल्यामुळं त्यांची सीट ही अडलेली आहे. तर थर्ड कॅप राऊंडला असं करू नका. तुम्ही जिथं ऍडमिशन घेणार आहात असेच कॉलेज ऑप्शन, कॉलेज प्रेफरन्स द्या. पुढचा प्रश्न आहे, मार्क कमी आहेत कॉलेज भेटेल का. तर मित्रांनो, कॉलेज भेटणं नाही भेटणं तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉलेज देताय, मग तुम्ही गव्हर्नमेंट एडेड देताय, मायनॉरिटी देताय, अनएडेड देताय, त्यावरती डिपेंड असतं. त्या कॉलेजची मेरिट किती लागते त्यावरती डिपेंड असतं. तुम्हाला 60% पर्सेंटाईल मार्क आहेत आणि तुम्ही विचारलं की मी आयएलएस जीएलसी देऊ का, तर 60%ला ते कधीच इथं लागू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा की पाठीमागचं कट ऑफ कशा प्रकारे पाहायचे आहे त्याचा व्हिडिओ मी बनवलाय, तो व्हिडिओ पहा. त्यानुसार तुम्ही ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजची कट ऑफ थर्ड राऊंडला किती होती पहा आणि त्यानुसार ऑप्शन द्या. मग कमी मार्क असतील तरी काही कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलेले आहेत. ईडब्ल्यूएस कॅटेगरीला तर अगदी 20 पर्सेंटाईल 34 पर्सेंटाईलला गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये
ऍडमिशन हे भेटलेलं आहे. तुम्ही अलॉटमेंट मध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे कॅप फॉर्म एडिट न करता फक्त कॉलेज ऑप्शन भरले तर चालतात का? तर मित्रांनो अगदी बरोबर आहे, अगदी चालतात हे. ज्यांच्या फॉर्म मध्ये कॅपच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करायच्या असतील तरच तो फॉर्म अनलॉक करा, एडिट करा. पण तुमचा फॉर्म सगळा बरोबर आहे, तुम्हाला फक्त ऑप्शन द्यायचे असतील तर फॉर्म अनलॉक करण्याची गरज नाही. तर तुम्ही फक्त ऑप्शन फॉर्म देऊ शकता. परत नवीन कॅप रजिस्ट्रेशन वगैरे करायची आपल्याला गरज नाहीये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉट झाले होते तर आता तिसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरता येईल का? तर मित्रांनो तुम्हाला इथं एकच कंडिशन आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंडचं फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर तुम्ही तिसऱ्या फेरीमधून बाद होता, तुम्हाला कुठलेही कॉलेज अलॉटमेंट होत नाही किंवा तुम्हाला ऑप्शन फॉर्मच भरता येत नाही. पण समजा तुम्हाला पहिल्या कॅप राऊंड मध्ये चौथ्या क्रमांकाचं कॉलेज लागलं होतं, दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये तिसऱ्या क्रमांकाचं कॉलेज लागलं होतं किंवा पहिल्या आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स दोन्ही कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट देखील तेच कॉलेज लागलं होतं तर तुम्ही थर्ड कॅप राऊंडला ऑप्शन फॉर्म देऊ शकता. पण पहिल्या किंवा दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये जर फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज भेटलं असेल तर ऍज पर सीईटी सेल कॅप ऍडमिशन रूल तुम्ही तिसऱ्या कॅप राऊंड मधून बाद होता, मग तुम्हाला चौथ्या कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेता येईल किंवा ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेतले आहे पण ते कॉलेज आता नको आहे, ते मला आवडलं नाही किंवा बाहेरून कळलं की ते कॉलेजमध्ये लेक्चर्स होत नाहीत किंवा तिथं XYZ काहीतरी कारण आहेत, त्यामुळे मग आता मी तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये ऑप्शन देऊ शकते का, देता येतील का? तर मित्रांनो ज्यांनी ऍडमिशन फर्स्ट किंवा सेकंड कॅप राऊंड मध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर अगोदर त्यांच्या लॉग इन मध्ये जायचंय. लॉग इन मध्ये रिक्वेस्ट कॅन्सलेशन ऍडमिशन या पर्यायावरती क्लिक करून ऍडमिशन कॅन्सल करायचंय. त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथे जाऊन ऍडमिशन कॉलेजच्या लॉग इन मधून ऍडमिशन कॅन्सल करायचंय आणि कॅन्सल केलेली पावती तुमच्याकडे घ्यायची आहे. तिथं तुम्ही जेव्हा तिथं कॉलेजमध्ये कॅन्सल करता तर ऑटोमॅटिक तुम्हाला इकडे लॉग इन मध्ये तिसऱ्या कॅप राऊंड साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा अनलॉक होईल. तर मित्रांनो हा देखील डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा एक डाऊट आहे तो म्हणजे फॉर्म एडिटिंग आणि ऑप्शन फॉर्म फिलिंगची लास्ट डेट किती आहे, शेवट तारीख किती आहे? तर मित्रांनो 24 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म एडिटिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे आणि यासाठी 27 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट आहे, डेडलाईन आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे कॅप 1 आणि 2 मध्ये जे ऑप्शन दिले होते तेच आणि तसेच सेम ऑप्शन आम्ही तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये दिले तर चालतात का? तर मित्रांनो तुम्ही कसेही ऑप्शन द्या, पाठीमागचे ऍज इट इज सेम देखील तुम्ही ठेवू शकता, त्याच्यामध्ये बदल करू शकता, कमी करू शकता, जे तुम्हाला वाटत तुम्ही करू शकता. त्याला कुठलंही म्हणजे पॅटर्न नाहीये. पहिल्या दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये अलॉट झालं नसेल सेम तेच परत त्याच प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता, नो प्रॉब्लेम. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केले, आता आम्ही तिसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा तेच कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये त्याला प्रेफरन्स ऑप्शन देऊ शकतो का? तर अगदी देऊ शकता आणि तुमचा त्या कॉलेजला नंबर देखील लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण तुम्हाला जास्त मार्क्स असल्यामुळेच त्या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं होतं, अलॉटमेंट झालं होतं. तर मित्रांनो तुम्ही ते कॉलेज परत एकदा तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये द्या, पण ज्या गोष्टीमुळे ते कॉलेज तुमचं ऍडमिशन रिजेक्ट केलं असे डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करा, ते व्हेरीफाय होतील आणि यावेळेस तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे, कॅप राऊंड 3 ला फक्त ऑप्शन द्यायचे की परत कॅप रजिस्ट्रेशन करावं लागेल? हा क्वेश्चन आपला ऑलरेडी झालेला आहे. कॅप रजिस्ट्रेशन नवीन करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन हे द्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट व्हॅलिडिटी भेटणार नाही किंवा ते रिजेक्ट झाली आहे, भेटायला वेळ होईल तर आम्ही काय करू? तर मित्रांनो ऍज पर सीईटी सेल रूल कॅप राऊंड 3 च्या ऍडमिशनच्या लास्ट डे पर्यंत तुम्ही हे ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. पण तुम्हाला खात्री आहे की तुमची व्हॅलिडिटी भेटणार नाहीये, ते सर्टिफिकेट अवेलेबल होणार नाहीये किंवा काही विद्यार्थ्यांनी मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून ऍप्लिकेशन केलं असेल तर त्यांचं ऍडमिशन हे कॅन्सल होणार आहे, त्यांना ईडब्ल्यूएस मधून भरता येणार नाही.
अशा विद्यार्थ्यांनी एक तर ते एडिट करून SCBC मधून भरा किंवा ज्यांनी कास्ट मधून भरलाय परंतु डॉक्युमेंट अरेंज होणार नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी कॅटेगरी चेंज करून घ्या. तुमचा फॉर्म अनलॉक करा, त्याच्यामध्ये कॅटेगरी ओपन मध्ये कन्वर्ट करा. तुम्हाला 200 रुपये फी भरावी लागेल, ती भरून घ्या. तुमची कॅटेगरी ओपन मध्ये कन्वर्ट होईल आणि मग तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये ओपन मधून कॉलेज अलॉटमेंट झालं तर ऍडमिशन हे घेता येईल. पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्या राऊंड मध्ये जर कॉलेज अलॉट झाले आणि ते जर आम्हाला नको असेल तर काय करता येईल? मित्रांनो, एक तर मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात असंच कॉलेज ऑप्शन टाका. इतर कॉलेज ऑप्शन टाकून ते सीट रोखून ठेवू नका. ज्यांना खरंच गरज आहे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची अशा विद्यार्थ्यांना ते अलॉट होईल. पण जर चुकीने तुम्ही असं कॉलेज ऑप्शन दिले आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर नंबर लागला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्ही काही करू नका. तुम्ही कॅप राऊंड 4 मध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये परत नव्याने ऑप्शन देऊ शकता. या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तरी चालेल. कॉलेजला रिपोर्ट वगैरे करायची काहीच गरज नाहीये. चौथ्या कॅप राऊंड मध्ये परत एकदा नवीन कॉलेज ऑप्शन द्यावे लागतात. तेव्हा मग तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तिथं कॉलेज ऑप्शन द्या आणि मग पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा एक प्रश्न म्हणजे ऍडमिशन कॅन्सल केल्यास भरलेली फी परत मिळते का? तर मित्रांनो, फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल आणि तुम्हाला आता थर्ड कॅप राऊंड मध्ये जाण्यासाठी अगोदर ऍडमिशन कॅन्सल करून घ्यावं लागतं आणि मग हे जर कॅन्सल केलं तर भरलेली फी ऍडमिशन फी परत भेटते का? तर मित्रांनो, निश्चित भेटणार आहे. पण जे काही कॉलेजचे ऍडमिशनचे रूल असतात त्यानुसार जर तुम्ही 5-6 हजार रुपये भरले असतील तर 1000-1500 रुपये कट होतील. जे काही रूल नुसार, मी एक एक्झॅक्टली आकडा सांगत नाहीये, अंदाजे सांगतोय. परंतु काही अमाउंट तुमची कट होणार आहे आणि राहिलेली अमाउंट तुम्हाला कॉलेज निश्चित 100% देणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाय पेंडिंग दाखवत आहे तर काय करावे लागेल? मित्रांनो, आता जर तुम्ही फॉर्म एडिट केला, नवीन डॉक्युमेंट अपलोड केले किंवा काही जणांचं ऍडमिशन वगैरे कॅन्सल झालं होतं, त्यांना अगोदर फॉर्म एडिट करावा लागणार होता. तर या विद्यार्थ्यांनी जर त्यांचे डॉक्युमेंट आता परत रिअपलोड केले, करेक्शन केलं तर ते व्हेरिफायला जाणार आहेत. त्यामुळं पार्शियली व्हेरिफाईड असा तुम्हाला तिथं मेसेज येत असेल तर घाबरून जाऊ नका. 29 ऑगस्ट 2025 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे. त्या डेट पर्यंत तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरिफाय होणार आहेत आणि त्यानंतर ऑटोमॅटिक ते पार्शियल व्हेरिफाईडचं व्हेरिफाय मध्ये होऊन जाईल. त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, पहिल्या दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये एक प्रेफरन्स कॉलेज भेटले होते. पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं होतं, ऍडमिशन घेतलं नाही, नॉट एलिजिबल असं येत आहे. आता पुढे काय करू? तर याचं उत्तर आपण पहिलाच पाहिलंय की ज्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटतं तर असे विद्यार्थी पुढच्या राऊंड मध्ये, तिसऱ्या राऊंड मध्ये ऑटोमॅटिक बाद होतात. ते विद्यार्थी आता काही करू शकणार नाहीत, त्यांना ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. मग ते फक्त चौथ्या कॅप राऊंड साठी, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी इलिजिबल आहेत. ते इन्स्टिट्यूट लेवल थर्ड कॅप राऊंड संपल्यानंतर जी चौथी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असते त्यासाठी ऑप्शन भरू शकतात. जागा शिल्लक असतील तर त्यांना ऍडमिशन भेटू शकतं. तर मित्रांनो, हे काही कॉमन डाऊट होते, तर हे सर्व तुमचे क्लिअर झाले असतील. यापेक्षा वेगळे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम वरती विचारा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.